फ्रेंड्स, आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 पाहत आहोत. यामध्ये मागच्या लेक्चरला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट चालू केला आहे. यामध्ये आपण डेफिनेशनचा पार्ट बघितला, तो म्हणजे प्रपोजल, ॲक्सेप्टन्स, प्रॉमिस, कन्सिडरेशन, ॲग्रीमेंट या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या. त्यानंतर प्रपोजल व्हेन कम्प्लिटेड, ॲक्सेप्टन्स व्हेन कम्प्लिटेड असा आपण तो टॉपिक कव्हर केला होता, बरोबर. त्यामध्ये एक आपण केस बघायची राहिली होती, स्पेलमन वर्सेस स्पेलमन ही एक केस होती, जी की इंग्लंडची केस आहे. इंग्लंडमध्ये ती घडलेली केस आहे. ऍक्ट हा 1872 चा आहे. सो ती केस देखील त्यामुळे इंग्रजांच्या काळातली ती देखील केस आहे, ब्रिटिशांच्या काळातली. ओके, त्या केसचं मी नाव लिहून ठेवतो. स्पेलमॅन वर्सेस स्पेलमॅन. ओके, या केस मध्ये काय आहे तर थोडक्यात मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. या केस मध्ये काय असतं की हजबंड आणि वाईफ असतात, बरोबर. आणि या दोघांमध्ये जरा यांचे जे रिलेशन आहेत ते जरा ताणलेले असतात. वाईफ घर सोडून जात असते वगैरे, भांडण झालेलं असतं. वाईफ म्हणजे तिच्या माहेरी गेलेली असते थोडक्यात. आणि आता परत तिला घरी आणावं म्हणून तिचा जो हजबंड आहे तो तिला प्रॉमिस करतो की मी तुला एक कार घेऊन देईन. हजबंड काय वाईफला सांगतो की तू घरी ये, मी तुला चांगली गाडी घेऊन देईन, कार घेऊन देईन. ओके, आणि मग वाईफ हजबंड कडे येते परत राहायला, पण हजबंड काय तिला कार घेऊन देत नाही. ओके, सो कार घेऊन देत नाही, त्यामुळे वाईफ काय करते, केस दाखल करते. का? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून वाईफ हजबंड वरती केस दाखल करते. मग त्यामध्ये कोर्ट काय निकाल देतं तर ते आपण बघूया. त्याला आपण स्पेलमॅन वर्सेस स्पेलमॅन, हजबंड अँड वाईफ के. तर या केस मध्ये बघा काय झालंय. देयर वॉज अ डिस्प्यूट बिटवीन हजबंड अँड वाईफ. The matrimonial relationship between the two was strained. कोणती रिलेशन आहे यांच्यात? मॅट्रिमोनियल रिलेशनशिप. ओके, त्यांचे भांडणं वगैरे झालेले असतात ना, त्याच्यामुळे त्यांची जी मॅट्रिमोनियल रिलेशनशिप आहे ती बिघडलेली असते वगैरे. Therefore, to improve their strained relationship, the husband promised his wife to buy a car. Okay. The husband promised to his wife to buy her a car. Subsequently, husband fails to give a car to wife. Hence, wife sued the husband. Okay, म्हणजे कार देणार असतो पण तो कार घेऊन देत नाही, त्यामुळे वाईफ हजबंड वरती केस दाखल करते. आता कोर्ट काय डिसिजन? इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट प्रॉमिस ऑफ हजबंड टू वाईफ टू बाय हर कार इज प्युअरली डोमेस्टिक ॲग्रीमेंट, नॉट रिझॉल्विंग इनटू लीगल रिलेशनशिप. म्हणजे या दोघांचं जे ॲग्रीमेंट झालेलं आहे ते काय आहे? डोमेस्टिक ॲग्रीमेंट आहे. ओके, नवरा बायको मध्ये जे काही ॲग्रीमेंट झाले ते डोमेस्टिक ॲग्रीमेंट झाले, घरच्या डोमेस्टिक. ओके, ते काही असं म्हणजे लीगल ॲग्रीमेंट नाही, तर आपण काय म्हणतो. ओके, त्यांच्यात काही लीगल रिलेशनशिप झालेली नाही, तर ते त्यांचं डोमेस्टिक ॲग्रीमेंट आहे. ओके, देयर नो लीगल रिलेशनशिप. ओके, सो त्या वाईफने जी काही केस दाखल केलेली आहे ती कोर्टाने रिजेक्ट केली.
कोर्टात असं म्हणणं होतं तुमच्या जे काही ऍग्रीमेंट झालेलं आहे की कार घेऊन देणार वगैरे, ते ऍग्रीमेंट डोमेस्टिक ऍग्रीमेंट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट होण्याकरिता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट खाली तुमचं रिलेशनशिप हे लीगल रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. ओके, सो in contract there is one of the essential elements is that there must be legal relationship. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लीगल रिलेशनशिप असणं गरजेचं आहे ना की डोमेस्टिक रिलेशनशिप. आता लीगल रिलेशनशिप होण्याकरिता कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्या आपण पुढे बघणार आहोत. एकूण 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: कॉम्पिटंट पार्टीज, फ्री कन्सेंट अँड लॉफुल ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन. अशा 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपण ते बघूया. हे मी पुसून घेतो. त्यावर बघा सेक्शन 10 आहे, त्यामध्ये सांगितलं आहे बघा, व्हॉट ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. असे कोणकोणते ॲग्रीमेंट आहेत जे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात हे आपल्याला सेक्शन 10 मध्ये दिले आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 10, ॲग्रीमेंट विच इज मेड बाय कॉम्पिटंट पार्टीज आउट ऑफ देअर फ्री कन्सेंट and for lawful object and consideration are contract. ओके, म्हणजे हे पुसून घेतो मी. ओके, आता ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर पहिला आहे ते म्हणजे कॉम्पिटंट पार्टी. त्यानंतर फ्री कन्सेंट आणि थर्ड वन इज दॅट लॉफुल ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन. या 3 गोष्टी जर का एखाद्या ॲग्रीमेंट मध्ये फुलफिल झाल्या असतील तरच ते ॲग्रीमेंट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्वर्ट होईल. ओके, आणि ही सगळी प्रोव्हिजन्स आहेत ते सेक्शन 12 टू सेक्शन 30 मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, हाच पार्ट. ओके, सो आता कॉम्पिटंट पार्टीज असण्यासाठी काय काय त्यामध्ये येतं, कॉम्पिटंट पार्टीजचा आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. ओके, हे पुसून घेतो. पार्टीज कॉम्पिटंट पार्टीज कधी आपण म्हणू शकतो तर त्याचे 3 पॉइंट्स पडतात. सुरुवातीला मेजर, साउंड माइंड आणि नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. असे यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. म्हणजे कॉम्पिटंट पार्टीज असण्याकरिता जी पार्टी आहे ती मेजर असली पाहिजे किंवा जी पार्टी आहे ती साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. अनसाऊंड माइंड, वेडा वगैरे असता कामा नये, साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ, म्हणजे इन्सॉल्वंट, अलाइन एनिमीज असा तो व्यक्ती असता कामा नये. ओके, तर या 3 कंडिशन आहेत. आता आपण 1 बाय 1 आपण एक कंडिशन पाहणार आहोत. आता मेजर, सुरुवातीला आपण मेजर हा पॉइंट डिस्कस करूया, त्यानंतर साऊंड माइंड आणि नंतर नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. ओके, हे मी पुसून घेऊया. आपण मेजरचं पॉइंट डिस्कस करूया. ओके, ओके, मेजरचा पॉइंट आपण डिस्कस करूया. तर मेजर मध्ये काय आहे बघा,
The age of majority has referred to section 3(4) of Indian Majority Act. ओके, आता किती वय झालं म्हणजे तो व्यक्ती मेजर झाला असं आपण म्हणू शकतो. 10 वर्षाचा झाला म्हणजे तो मेजर झाला का, 12 वर्षाचा झाला की मेजर झाला का, की कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी एखादा व्यक्ती 25 वर्षाचा होणं गरजेचं आहे, 25 वर्ष झाल्यानंतरच तो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो असं कुठे लिहिलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वाचला तर तिथे एज ऑफ मेजॉरिटी दिलेला नाही कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वाचते वेळी तुम्हाला एज ऑफ मेजॉरिटी जर का पाहायचं असेल तर त्यासाठी इंडियन मेजॉरिटी ऍक्ट हा जो आहे त्यामध्ये सेक्शन 3 आणि 4 मध्ये जे काही मेजॉरिटीचे एज दिलेले आहे तेच कॉन्ट्रॅक्ट करिता वापरायचं. ओके, सो आपण असं म्हणू शकतो एज ऑफ मेजॉरिटी इंडियन मेजॉरिटी ऍक्ट मध्ये आपण पाहिलं बरोबर. इंडियन मेजॉरिटी ऍक्ट मध्ये आपण पाहणार तर इंडियन मेजॉरिटी ऍक्ट मध्ये काय सांगितलं आहे बघा. इंडियन मेजॉरिटी ऍक्ट च्या सेक्शन 3 and 4. ओके, तुम्ही एक्झाम पेपर मध्ये असं लिहिणं गरजेचं आहे की द एज ऑफ मेजॉरिटी इज मेन्शन अंडर इंडियन मेजॉरिटी ऍक्ट सेक्शन 3 and 4. आता मग त्यांचं एज ऑफ मेजॉरिटी काय आहे तर बघूया आपण. वेअर द पर्सन हॅव्हिंग नो नॅचरल गार्डियन द एज ऑफ मेजॉरिटी इज 21 years. And if person having natural guardian the age of majority is 18 years. ओके, म्हणजे नॅचरल गार्डियन आणि नो नॅचरल गार्डियन असे एज ऑफ मेजॉरिटीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नॅचरल गार्डियन आणि सेकंड म्हणजे नो नॅचरल गार्डियन म्हणजे गार्डियन अपॉइंटेड बाय कोर्ट. ओके, सो नॅचरल गार्डियनचं एज ऑफ मेजॉरिटी हे 18 years आहे आणि समजा गार्डियन अपॉइंटेड बाय कोर्ट म्हणजे नो नॅचरल गार्डियन थोडक्यात असं आपण इथे लिहून ठेवूया. सो जिथे गार्डियन अपॉइंटेड बाय कोर्ट असेल तर तिथे एज ऑफ मेजॉरिटी 21 years आहे. मग ते बोथ मेल आणि फिमेलला लागू होतो. ओके, मेल आणि फिमेल याच्यात काय असं नाही की फिमेल साठी वेगळे एज आणि मेल साठी वेगळे एज. सेम म्हणजे 18 वर्ष मेल फिमेल दोन्ही 21 years बोथ मेल अँड फिमेल. ओके, सो त्यानंतर मायनर्स एग्रीमेंट आर नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ म्हणजे मायनर्स एग्रीमेंट हे एन्फोर्स केले जात नाही. तर यामध्ये एक महत्वाची केस घडली ती म्हणजे मोहरी बीबी वर्सेस धरमदास घोष. ओके, ही केस आपण डिटेल मध्ये नंतर डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला फक्त आपण या ठिकाणी आपण एवढाच पॉइंट लक्षात ठेवा की इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट मायनर्स एग्रीमेंट आर वॉइड ऑफ इनिशियो. ओके, म्हणजे मायनरने जे काही एग्रीमेंट केलेलं आहे ते वॉइड आहे कम्प्लिटली. त्याच्यावरती तुम्ही बाबा मायनरने एग्रीमेंट केलेलं आहे तर हे एन्फोर्स करण्यात यावं, याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स करण्यात यावं तर कोर्ट ते रिजेक्ट करून देतो. ओके, रिजेक्ट होतो, त्याच्यावरती काही स्पेसिफिक परफॉर्मन्स किंवा डॅमेजेस वगैरे देण्यात येत नाही कारण ते मायनरने केलेलं एग्रीमेंट आहे. सो ते एग्रीमेंट वॉइड आहे. ओके,
सो आपल्याला पहिला एक पॉइंट कळाला की कोणतं ऍग्रीमेंट वॉइड असतं, तर मायनरने केलेलं ऍग्रीमेंट हे वॉइड असतं. ओके, अजून कोणकोणते ऍग्रीमेंट वॉइड असतात ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत, जे की आपल्याला सेक्शन 24च्या पुढे बघायचे आहेत. अनलॉफुल ऑब्जेक्ट आणि कन्सिडरेशन असलं वगैरे ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण इथे एक मुद्दा लक्षात ठेवा की मायनरने केलेले ऍग्रीमेंट हे वॉइड ऍग्रीमेंट असतं, जे की एन्फोर्स होत नाही. ओके, त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघा. इन इंडिया देयर इज अ नो रेटिफिकेशन कन्फर्मेशन टू मायनर ऍग्रीमेंट. मायनर ऍग्रीमेंट वॉइड आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन वगैरे नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे नो एस्टॉपल अगेन्स्ट मायनर. ओके, सो फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहेत. एस्टॉपल म्हणजे काय, तर तुम्ही जी आता एखादी गोष्ट बोललेला आहात त्याच्यावरून ते मागे आपण फिरू शकत नाही, ती तुम्ही नाकारू शकत नाही, त्याला आपण एस्टॉपेल असं म्हणतो. एकदा एखाद्या व्यक्तीने बोललो की तर त्या गोष्टीपासून तो एक परत हे नाही होऊ शकत, फिरू नाही शकत त्या गोष्टीपासून. एकदा बोलला म्हणजे बोलला. ओके, उद्या मी एखाद्याला बोललो की अरे मी इथं कॉन्ट्रॅक्ट करते वेळी मी एखाद्याला बोललो की मी 25 वर्षाचा आहे, तर मी परत 25 वर्षाचा माझं वय आहे, तर मग त्याच्यावर मी परत माघारी वगैरे फिरता येणार. म्हणजे एस्टॉपेल इन शॉर्ट की तुम्ही एकदा तुम्ही बोललात म्हणजे तेच गृहीत धरून चालायचं. पण मायनर जे असतात व्यक्ती त्यांना हा जो ही जी एस्टॉपेलची प्रोव्हिजन आहे ती लागू होत नाही. समजा ए आणि बी आहे. ओके, ए हा 17 वर्षाचा मुलगा आहे, बरोबर, आणि ऍग्रीमेंट होण्यासाठी किती 18 वर्षाचा लागतो नॅचरल गार्डियन असला, बरोबर. आणि तो बी ला जाऊन सांगतो की माझं 21 इयर आहे, आपण ऍग्रीमेंट करूया. पण असतं 17 इयर. मग ते ऍग्रीमेंट होतं त्यांचं, आणि नंतर ए ऍग्रीमेंट फुलफिल करत नाही. आपला जो परफॉर्मन्स आहे ए ने करणं गरजेचं असतं तो ते करत नाही, रिजेक्ट करतो, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होतं. बी केस कोर्टामध्ये सूट दाखल करतो की ए ला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा करायला सांगा, म्हणजे त्याला ते ऍग्रीमेंट पूर्ण करायला सांगा स्पेसिफिक परफॉर्मन्स. तर कोर्ट विचारतो ए ला, तर ए म्हणतो माझे एज तर 17 इयर आहे, मी तर मायनर आहे. मग बी म्हणतो की त्याने तर मला सांगितलं होतं 21 वर्ष वगैरे. तर या ठिकाणी कोर्ट सांगणार की देयर इज नो प्रोव्हिजन ऑफ there is provision of estoppel is not applicable to A because of he is minor. तो मायनर असल्यामुळे जी एस्टॉपेलची प्रोव्हिजन्स आहे ती मायनरला लागू होत नाही. इट इज द ड्युटी ऑफ अ बी टू व्हेरीफाय द एज ऑफ द ए. म्हणजे एचं एज काय आहे ते व्हेरीफाय वगैरे करण्याची ऍग्रीमेंट वेळी जबाबदारी ही मेजर पर्सनची म्हणजेच बी ची आहे. म्हणजे बी ने त्याचं बाबा शाळेचा दाखला किंवा आधार कार्ड वरची त्याची डेट वगैरे, बर्थ डेट वगैरे बघून ती त्याने शहानिशा म्हणजे त्याने ती बघणं गरजेचं होतं. ओके, सो इथे एस्टॉपलची प्रोव्हिजन मायनरला लागू होत नाही. ओके, त्यानंतर पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये की नो लायबिलिटी इन अ कॉन्ट्रॅक्ट अरायझिंग. ओके, म्हणजे मायनरची कोणतीही लायबिलिटी वगैरे नसते एखादं कॉन्ट्रॅक्ट केल्याच्या वेळेला, कारण तो मायनर आहे वगैरे. त्यानंतर पुढचा लायबिलिटी फॉर नेसेसरी, हा सेक्शन 68 इथे सांगितला आहे. हे पुसून घेतो. इथे आपण एक सेक्शन 68 एक आहे जो की या कॉन्ट्रॅक्टचाच आहे. सेक्शन 68 आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण इन शॉर्ट मध्ये हा एक पॉइंट इथं समजून ठेवा, ह्याच्याशीच रिलेटेड आहे तो पॉइंट. तो म्हणजे लायबिलिटीज ऑफ नेसेसिटीज. नेसेसिटीज. ओके, नेसेसिटीज म्हणजे काय, तर ए हा मायनर आहे समजा. ओके, आणि त्याला म्हणजे नॅचरल गार्डियन आहे.
तर ए चा जो काही सांभाळ आहे तो एक्स व्यक्ती करतो. म्हणजे ए हा मायनर आहे, मग त्याच्या शिक्षणासाठीचा खर्च, त्याला कपडे वगैरे सगळा खर्च मायनरचा तो करतो एक्स, बरोबर, कारण त्याचे नॅचरल गार्डियन नाहीत म्हणून सर्व खर्च आपल्या पैशाने तो करतो, बरोबर. तर असा खर्च केला म्हणजे काय त्याने केलं, नेसेसिटीज, मायनरला जे काही नेसेसिटी सप्लाय वगैरे लागणार आहे तो एक्स या व्यक्तीने केला, बरोबर. तर ए जेव्हा मेजर होईल त्यानंतर त्याच्याकडे समजा ही प्रॉपर्टी आहे, 10 एकर जमीन आहे, तर या जमिनीमध्ये तो त्याचा हक्क मागू शकतो किंवा त्याच्याकडून जे त्याने काही केलेलं आहे, म्हणजे त्याने जर का 10,000चा खर्च केला असेल समजा एकूण फॉर एक्झाम्पल, तर तो हे 10,000 रुपये ए हा मेजर झाल्यानंतर त्याच्याकडून घेऊ शकतो. आता ए जर मेजर झाला, त्याच्याकडे हीच फक्त जमीन आहे, तर कोर्ट आदेश देऊन त्याचा त्या जमिनीतला थोडासा वाटा एक्स या व्यक्तीला देणार, कारण त्यांनी ए ला हे केलेलं आहे, म्हणजे एचं पालन पोषण वगैरे केलेलं आहे, नेसेसिटी सप्लाय वगैरे जे काही गरजेचं होतं ते त्याला दिलेलं आहे. त्यामुळे ए ची जी काही प्रॉपर्टी वगैरे असेल त्यामध्ये एक्सचा तेवढा खर्च जो काय होईल तेवढं त्याचं असणार. म्हणजे ह्याच्या नावाने समजा 10 लाखाची एफडी असेल, ह्याने खर्च केला 1,00,000 रुपये, तर 1,00,000 रुपये तो या 10 लाखाच्या एफडी मधून तो घेणार, कारण की त्याने म्हणजे लहानपणी याची काळजी वगैरे त्याला आवश्यक तो सप्लाय वगैरे केलेला आहे, म्हणजे कपडे किंवा पुस्तकं शाळेत टाकलं वगैरे असं जो काही नेसेसिटी सप्लाय वगैरे त्याने केला आहे. तो इथे यामध्ये फक्त if A supplies B a minor with necessity suitable to his life, A is entitled to be reimbursed from B's property. B च्या जे A ची जी काही प्रॉपर्टी आहे त्यामधून X ला मोबदला भेटणार का त्याने त्याच्या लाईफ साठी खर्च केलेला आहे. ओके, त्यानंतर नो स्पेसिफिक परफॉर्मन्स, म्हणजे असं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे झालं की मायनर सोबतचं काही कॉन्ट्रॅक्ट झालं तर मग जो व्यक्ती आहे त्याने काही कोर्टात जाऊन स्पेसिफिक परफॉर्मन्स करण्यात यावं म्हणून केस दाखल करायची नाही. ओके, त्यानंतर मग मायनर अँड पार्टनरशिप, मायनर आणि पार्टनरशिप यांचा काय संबंध आहे हे आपण पार्टनरशिप ऍक्ट मध्ये पाहणार आहोत. मायनर कॅनॉट ऍडमिटेड ऍज अ पार्टनर, मायनर हा पार्टनर असू शकत नाही, पण तो बेनिफिशियरी म्हणजे बेनिफिशियरी म्हणून त्याचा पार्टनरशिप मध्ये समावेश करता येतो. तर हे बेनिफिशियरी काय आहे हे आपण इंडियन पार्टनरशिप ऍक्ट पाहताना डिस्कस करणार आहोत, जो की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट 2 चा पार्ट आहे. त्यामध्ये आपण मायनर्स ऍग्रीमेंट हे सेक्शन 30 मध्ये दिलेलं आहे, ते आपण त्यामध्ये पाहणार आहोत. पार्टनरशिप ऍक्टच्या सेक्शन 30 मध्ये मायनरची प्रोव्हिजन दिलेली आहे, मायनर आणि पार्टनरशिपचं कसं रिलेशन आहे ते आपण त्यावेळेला डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मायनर कॅन बी अन एजंट, हा क्वेश्चन येतो. तर मायनर हा एजंट होऊ शकतो, प्रिन्सिपल होऊ शकत नाही, पण तो एजंट होऊ शकतो. एजन्सीचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण ह्या एजंट बद्दलची माहिती आपण तिथे डिस्कस करणार आहोत, जो की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट 2 मध्ये आहे. ओके, इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की मायनर कॅन बी अन एजंट, मायनर हा एजंट होऊ शकतो. त्यानंतर ओके, एवढी मायनर बद्दलची माहिती पुरेशी आहे, म्हणजे त्याचं एज किती असणं गरजेचं आहे. तर इंडियन मेजॉरिटी ऍक्ट मध्ये त्याचे एज मेन्शन केलेलं आहे. नॅचरल गार्डियन असलं तर 18 इयर, समजा नॅचरल गार्डियन नसतील तर 21 इयर असणं गरजेचं आहे. बाकीचे आपण बघितलं की ते एन्फोर्स होत नाही, एस्टॉब्लिशची प्रोव्हिजन मायनरला लागू होत नाही वगैरे, बरोबर. यामध्ये मोरी बीबी धरमदास घोषची खूप महत्त्वाची केस आहे, त्याचे फॅक्ट्स हे डिटेल केस आपण डिटेल केस ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. फक्त या पॉइंटच्या रिलेटेड जर का पेपरामध्ये मायनर्स ऍग्रीमेंट वरती मोठा क्वेश्चन आला तर त्यामध्ये एक छोटी लाईन आपली केस बद्दल लिहिणं गरजेचं आहे, ती म्हणजे मायनर्स ऍग्रीमेंट आर void ab initio. In this case, court held that minors agreement are void ab initio. एवढा तिथे पॉइंट येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे एस्टॉपेल म्हणत आहे तर त्याच्याशी रिलेटेड एक महत्त्वाची केस झाली होती प्रिव्ही काउन्सिल मध्ये.
प्रिव्ही काउन्सिल म्हणजे कसं, आता जे सुप्रीम कोर्ट आहे बरोबर, पूर्वी भारतामध्ये सुप्रीम कोर्ट नव्हतं, तर त्यावेळेला ज्या काही अशा अपील करायची झाली, आता हायकोर्टात एखादं अपील, हायकोर्टामध्ये एखादं डिसिजन पास झालं, तर अशा वेळेला आपण त्याची अपील सुप्रीम कोर्टामध्ये करतो बरोबर. पण पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टची नव्हतं. ओके, तर अशा वेळेला हायकोर्टामध्ये एखादं डिसिजन झालं तर त्याची अपील ही इंग्लंडमधील प्रिव्ही काउन्सिलमध्ये केली जात असे. तर या प्रिव्ही काउन्सिलमध्ये एक केस झाली, या केसचं नाव आहे सादिक अली वर्सेस जय किशोर. ओके, इथे नाव लिहून ठेवतो मी. सादिक अली वर्सेस जय किशोर ही एक महत्वाची केस झाली, जी की मायनर ऍग्रीमेंटच्या रिलेटेड आहे. या केसमध्ये काय सांगितलं, प्रिव्ही काउन्सिल हेल्ड दॅट डॉक्ट्रिन ऑफ एस्टॉपेल इज नॉट ऍप्लिकेबल टू मायनर ऍग्रीमेंट, मायनर ऍग्रीमेंट कॅनॉट बी रेटिफाईड. ओके, म्हणजे या केसमध्ये काय सांगितलं की जी काही एस्टॉपेलची प्रोव्हिजन आहे ती मायनर ऍग्रीमेंटला लागू होत नाही. ओके, त्यानंतर पुढे बघितलं तर आता आपण कॉम्पिटेन्सी हा पार्ट पाहत आहोत, म्हणजे कॉम्पिटंट पार्टी. तर कॉम्पिटंट पार्टी मधला पहिला पॉइंट होता तो म्हणजे मायनर, जो की आता आपण डिस्कस केला. त्यानंतर सेकंड पॉइंट येतो तो म्हणजे साऊंड माइंड. बरोबर, तर साऊंड माइंड ची प्रोव्हिजन आपण बघितली तर ती देखील सोपी आहे, म्हणजे मायनर पेक्षा नक्कीच ती सोपी आहे. मायनर जरा तुम्हाला एज वगैरे लक्षात राहावं लागतं, पण साऊंड माइंड ही प्रोव्हिजन खूप सोपी आहे. म्हणजे थोडक्यात जर का तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर असं आपण म्हणू शकतो की जी व्यक्ती वेडी नाहीये, एखादा वेडा माणूस असेल तर तो ऍग्रीमेंट करू शकत नाही बरोबर, आणि शहाणाच माणूस ऍग्रीमेंट करू शकतो. हेच आपल्याला या साऊंड माइंड मध्ये सांगितले आहे. साऊंड माइंडचे दोन प्रकार पडतात. एक ओके, म्हणजे पार्टी ही साऊंड माइंड असणं गरजेचं आहे. अनसाऊंड माइंड पार्टी असेल तर ती ऍग्रीमेंट करू शकत नाही. ओके, सो there is two types of unsound mind persons. One is idiot and second is lunatic. Okay, इडियट अँड लुनॅटिक. इडियट म्हणजे अशी व्यक्ती की जी परमनंटली अनसाउंड माइंड आहे, म्हणजे ती काही परत कधीच म्हणजे शाणी होऊ शकत नाही. लुनॅटिक म्हणजे अशी व्यक्ती की जी युजली, लुनॅटिक मध्ये दोन प्रकार पडतात बरोबर. तिथं युजली साऊंड माइंड असं आपण म्हणू शकतो, आणि अनसाउंड माइंड. ओके, याबद्दल आपण जरा डिस्कस करूया. अनसाउंड माइंड ही व्यक्ती आहे, अशी व्यक्ती आहे जी ऍग्रीमेंट करू शकत नाही, कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. अनसाउंड माइंडचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे इडियट आणि ल्युनॅटिक. इडियट पर्सन म्हणजे असा की जो परमनंटली अनसाउंड माइंड आहे, तो कधीच साऊंड माइंड होऊ शकत नाही. म्हणजे इडियट पर्सनने एखादं ऍग्रीमेंट केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं तर ते वॉइडच असणार बरोबर, वॉइड ऍग्रीमेंट. कारण की
तो परमनंटली अनसाउंड माइंड पर्सन आहे, बरोबर. पण ल्युनेटिक ही अशी व्यक्ती आहे जो साऊंड माइंड असू शकतो. म्हणजे ल्युनेटिक म्हणजे अशी व्यक्ती की जो बरा होऊ शकतो. एखादा वेडा म्हणतोय तो काही कालावधीनंतर वगैरे बरा होऊ शकतो, तर त्याला आपण ल्युनेटिक असं म्हणतो. ओके, म्हणजे इथं जी वेडी व्यक्ती आहे अनसाउंड माइंड, ती साऊंड माइंड होण्याचे चान्सेस आहेत आणि यामध्ये तो परमनंटली अनसाउंड माइंड आहे. सो त्यामुळे त्याने केलेलं ऍग्रीमेंट हे वॉइड आहे. आता ल्युनेटिकचे आपण दोन प्रकार पाडले. युजली साऊंड माइंड म्हणजे एखादी व्यक्ती आहे जी साऊंड माइंड आहे, बरोबर, पण मधीच त्याला एका असं म्हणजे हे होतं की मधीच तो वेडा होतो आणि परत तो साऊंड माइंड होतो. असं एक प्रकार असतो. म्हणजे जे रेग्युलर साऊंड माइंड असतात पण मधीच काही कधीतरी असं म्हणजे वेड्याचा झटका येणार आणि ते अनसाऊंड माइंड होतात आणि मग काही कालावधीनंतर परत ते साऊंड माइंड होतात. ओके, असं एक युजली साऊंड माइंडचा प्रकार असतो. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा झाला युजली साऊंड माइंडचा प्रकार. बघा, इथं साऊंड माइंड आहे व्यक्ती, पण या ज्या पोर्शन मध्ये तीच व्यक्ती अनसाऊंड माइंड झाली युजली आणि परत साऊंड माइंड झाली, बरोबर. आणि काही व्यक्ती कशी असतात की ज्या युजली अनसाऊंड माइंड असतात, म्हणजे नेहमी अनसाऊंड माइंड असतात, पण काही कालावधीमध्ये मध्येच ते साऊंड माइंड होतात आणि परत अनसाऊंड माइंड होतात. ओके, म्हणजे इथे ही व्यक्ती काय झाली तर इथे ही व्यक्ती साऊंड माइंड झाली आणि इथे अनसाऊंड माइंड झाली असं म्हणतात. म्हणजे युजली साऊंड माइंड आणि युजली अनसाऊंड माइंड ह्या पण प्रकार पडतात. युजली साऊंड माइंडचं युजली हे साऊंड माइंडचं उदाहरण आहे आणि हे अनसाऊंड माइंड. ओके, ओके, म्हणजे युजली साऊंड माइंड व्यक्ती आहे जो काही कालावधीसाठी अनसाऊंड माइंड होतो पण परत साऊंड माइंड होतो. म्हणजे एखादा माणूस साऊंड माइंड आहे आणि त्याला मधीच असा काही अटॅक वगैरे आला जो की अनसाऊंड माइंड झाला, तो वेडा झाला. ओके, पण नंतर त्याने गोळ्या वगैरे घेतल्या आणि तो परत रेग्युलर साऊंड माइंड झाला. ओके, असा एक प्रकार असतो. मग या प्रकारमधला व्यक्ती ज्या वेळेला तो साऊंड माइंड आहे अशा वेळेला तो ऍग्रीमेंट करू शकतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतं. आणि या पोर्शन मध्ये जर का त्याने वेडा असताना समजा त्याने एखादं ऍग्रीमेंट केलं तर ते वॉइड असतं. ओके, म्हणजे आणि युजली अनसाऊंड माइंड म्हणजे जो नेहमी अनसाऊंड माइंड असतो पण मधीच शाना होतो. ओके, जसं की इथं तो साऊंड माइंड झालाय, बरोबर. तर तो जेव्हा साऊंड माइंड असेल तेव्हा जर का त्याने ऍग्रीमेंट केलं तर ते व्हॅलिड असणार आणि इतर वेळेला जर त्याने कधी ऍग्रीमेंट केलं तर ते वॉइड असणार. एवढी यामध्ये कन्सेप्ट आहे अनसाऊंड माइंड मध्ये, बरोबर. त्याचं वर्डिंग बघा कसं, मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. A person is said to be sound mind for the purpose of contracting who is at the time of contract capable to understand nature of his act, effect of his act or on his interest. ओके, म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट करत आहे त्यावेळेला त्या ऍक्ट तो जे काही करत आहे त्याचा परिणाम काय आहे व तो जे करत आहे हे तो त्याला समजणं गरजेचं आहे. अशा व्यक्तीला आपण साऊंड माइंड म्हणतो. म्हणजे त्याला एखाद्याला आपण काय करत आहोत हेच माहित नाही किंवा त्याचा परिणाम काय होणार आहे हेच माहित नसेल तर ती व्यक्ती अनसाऊंड माइंड झाली. ओके, आणि पुढे काय, अ पर्सन हु इज युजली साऊंड माइंड. युजली साऊंड माइंड, बरोबर. अ पर्सन हु इज युजली साऊंड माइंड cannot enter into valid contract when he is state of unsound of mind. म्हणजे या काळात ती अनसाऊंड माइंड पर्सन आहे तर या काळामध्ये ती ऍग्रीमेंट नाही करू शकत. पण अशी व्यक्ती जी की युजली अनसाऊंड माइंड आहे
a person who is usually unsound mind can enter into valid contract when he is in the state of sound mind. या काळामध्ये तो साऊंड माइंड आहे पर्सन. सो या कालामध्ये या कालावधीमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. बरोबर, हा यामध्ये एवढा पॉइंट आहे. बरोबर, साऊंड माइंड म्हणजे व्यक्ती जेव्हा साऊंड माइंड असेल तेव्हाच तो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. ओके. पण एखादा व्यक्ती इडियट असेल तर तो कधीच कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. ओके, कारण त्याचा अनसाउंड माइंड आहे परमनंट आहे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट येतो तो म्हणजे ओके in England, contract entered by person of unsound mind is voidable at his option. Thus, in England, person of unsound mind is competent to contract. आता इंग्लंड या देशामध्ये अनसाउंड व्यक्तीने एखादं ॲग्रीमेंट केलं तर ते वॉइडेबल आहे. म्हणजे आता ए हा अनसाउंड ए हा इंग्लंडमध्ये राहणारा व्यक्ती आहे. त्याने एखादं ॲग्रीमेंट केलं तर ते जे काही ॲग्रीमेंट आहे ते वॉइड नसतं, ते वॉइडेबल असतं. वॉइडेबल म्हणजे काय की ते व्हॅलिड देखील होऊ शकतं किंवा वॉइड देखील, ऑप्शन असतो. याने एखादं ॲग्रीमेंट केलं XYZ बरोबर बी सोबत, त्यावेळेला तो अनसाउंड माइंड पर्सन होता. बरोबर. पुढे तो काही कालावधीनंतर साऊंड माइंड झाला आणि त्याला वाटलं अरे हे ॲग्रीमेंट मी अनसाउंड माइंड असताना केलं होतं तर ते चांगलं केलं, बरोबर आहे, तर ते आपण एन्फोर्स करूया. ओके, म्हणजे ते काही आपण कॅन्सल नको करायला. तर अशा वेळेला हे ॲग्रीमेंट हे व्हॅलिड असेल कारण याचं काहीच त्याला हे नाहीये, ऑब्जेक्शन नाहीये की ठीक आहे मी अनसाउंड माइंड असताना ते ॲग्रीमेंट केलं जरी असेल तरी ते माझ्या फायद्यासाठीच मला वाटते, तरी पण माझ्या फायद्यासाठी वाटते, सो हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे असं त्याला ऑप्शन आहे. पण कधी कधी तो ते वॉइड देखील करू शकतो की नाही हे माझ्याकडून चुकून झाले, मी अनसाउंड माइंड असताना, असा ऑप्शन आहे यामध्ये एला. बरोबर. पण इंडियामध्ये असं काही ऑप्शन वगैरे नसतो. इंडियामध्ये अनसाउंड माइंड व्यक्तीने एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं की ते वॉइडच असतं. ओके. त्यानंतर पुढचा पार्ट येतो म्हणजे जसं मायनर ॲग्रीमेंट होतं तसं इंडियामध्ये अनसाउंड माइंड व्यक्तीने कॉन्ट्रॅक्ट केलं की ते ॲब्सोल्युटली वॉइड झालं. म्हणजे ते व्हॅलिड पण करू शकतो, त्याला काय ऑप्शन आहे तो म्हणू शकतो नाही, तसं काही नाही यामध्ये. इंग्लंडमध्ये मात्र तसं आहे की त्या पार्टीवरती ते अवलंबून आहे. त्या पार्टीला जर वाटलं की हे कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करूया तर ते एन्फोर्स होतं. पण इंडियामध्ये तसं काहीच नाही, एन्फोर्स वगैरे काहीच नाही. अनसाउंड माइंड व्यक्तीने ॲग्रीमेंट केलं की ते वॉइड असतं. ओके. त्यानंतर यामध्ये पुढचा एक पार्ट येतो तो म्हणजे पर्सन डिस्क्वालिफाईड बाय लॉ. ओके, ते पुसून घेतो मी. आपण कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज बघतोय, त्यामध्ये आपण मायनर ही प्रोव्हिजन बघितली, त्यानंतर आपण अनसाउंड माइंड ही देखील प्रोव्हिजन बघितली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक शेवटचा भाग येतो तो म्हणजे नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. यामध्ये दोन प्रकार पडतात, दोन व्यक्तींचा समावेश होतो. एक म्हणजे इन्सॉल्वंट पर्सन आणि सेकंड वन अलाइन एनिमी. अशा दोन व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो. बरोबर. सॉरी जरा स्पेलिंग मिस्टेक झाली होती. अलाइन एनिमीज.
इन्स्टॉलमेंट म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर पैसे बुडवले आहेत कोर्टाने इन्स्टॉलमेंट पर्सन म्हणून डिक्लेअर केलेला आहे, अशा व्यक्तीला आपण डिस्क्वालिफाईड बाय लॉ असं म्हणतो. म्हणजे काय, कोर्टाने एखाद्या व्यक्तीला इन्स्टॉलमेंट म्हणून डिक्लेअर केलेला आहे, तर अशी व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. आणि दुसरी व्यक्ती अलाइन एनिमी म्हणजे शत्रू राष्ट्र आहे. आता समजा इंडिया चायना वॉर चालू आहे. ओके, वॉर सुरू आहे आणि अशा वेळेला इंडियातल्या ए व्यक्तीने चायना मधल्या बी व्यक्तीशी एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं, तर ते डिस्क्वालिफाईड बाय लॉ होणार. कारण आज बी ही व्यक्ती आपली अलाइन एनिमी आहे, कारण त्यांच्यासोबत युद्ध चालू आहे, वॉर चालू आहे. ओके, त्याला आपण अलाइन एनिमी असं म्हणतात. उद्या हे युद्ध थांबलं म्हणजे हे वॉर संपलं वगैरे, तर त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट करता येऊ शकतं. पण जर का वॉर चालू आहे आणि अशा वेळेला जो आपला विरुद्ध देश आहे चायना, त्याच्यासोबत त्यामधील एखाद्या व्यक्तीशी तुम्ही जर का कॉन्ट्रॅक्ट केलं, तर ते वॉइड होईल. व्हाय? बिकॉज ही इज अलाइन एनिमी. ओके, असे यामध्ये दोन प्रकार पडतात, बाकी यामध्ये काहीच नाही. एक म्हणजे इन्स्टॉलमेंट पर्सन आणि अलाइन एनिमी. ओके, त्यानंतर यामध्ये बघितलं तर एक केस लॉ झाली, साकमुरी पर्या वर्सेस निमराजू कोंडाया अशी एक केस लॉ झाली होती. यामध्ये काय सांगितलं होतं की अ सेल डीड एक्झिक्युटेड बाय अ इन्सॉल्वंट पर्सन बिफोर इन्सॉल्वंट पिटिशन वॉज फाइल्ड. म्हणजे एखादा व्यक्ती असतो, एक सी व्यक्ती आहे आणि इन्स्टॉलमेंट व्हावं म्हणून या व्यक्तीवरती फॉर एक्झाम्पल 20 जानेवारीला पिटिशन दाखल केली, पण याने सेल डीड केलं होतं जे की 10 जानेवारीला केलं होतं सेल डीड. ओके, आणि 20 जानेवारीला केस दाखल झाली त्याच्या विरुद्ध इन्सॉल्वंट डिक्लेअर करण्यात यावं म्हणून. ओके, but registration whereof took place in the course of insolvency proceeding. सेल डीड झालं बरोबर, पण हे सेल डीड रजिस्ट्रेशन 22 जानेवारीला केलं त्यांनी, बरोबर. म्हणजे सेल डीड 20 तारखेला त्याच्यावर इन्सॉल्वंट डिक्लेअर करण्यात यावं म्हणून कोर्टात सूट दाखल केला. या 20 तारखेच्या अगोदर एक्स ए सोबत सेल डीड झालं एखाद्या जमिनीवर आणि 22 तारखेला ते रजिस्टर झालं. ओके, तर कोर्ट काय म्हणतं यामध्ये, इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट दिस एग्रीमेंट इज व्हॅलिड अँड बाइंडिंग ऑन द पार्टी. ओके, सेल डीड समजा आधी केलं असेल आणि भले रजिस्ट्रेशन नंतर करण्यात आलं असेल, तरी देखील ते सेल डीड हे दोन्ही पार्टीज वरती बाइंडिंग असणार असं यामध्ये सांगितलेलं आहे या केस मध्ये. ओके, त्या आता हा झाला आपला कॉम्पिटंट ऑफ पार्टी. जे काही 3 आपण प्रोव्हिजन पाहणार आहोत, कॉम्पिटंट ऑफ पार्टी, फ्री कन्सेंट आणि नॉट डिस्क्वालिफाईड बाय आणि लॉफुल ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन, हे 3 पॉइंट आपण पाहणार आहोत. याचा पहिला पॉइंट जो की कॉम्पिटंट ऑफ पार्टी हा आपण यामध्ये पाहिलेला आहे. कोणकोणत्या पार्टीज कॉम्पिटंट असतात, तर मेजर, साऊंड माइंड आणि नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ. मायनरने एखादं ॲग्रीमेंट केलं तर ते वॉइड असतं, अनसाऊंड माइंड व्यक्तीने ॲग्रीमेंट केलं तर ते वॉइड असतं, आणि अलाइन एनिमी आणि इन्सॉल्वंट पर्सन हे डिस्क्वालिफाईड बाय लॉ आहे, तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं ऑब्व्हियसली वॉइडच असणार, बरोबर. आज आपण इथं थांबूया. आपली एक केस डिस्कस करायची राहिली आहे, धरमदास घोष आणि मोरी बीवी वरचे धरमदास घोष. ही महत्वाची केस आहे, ती आपण पुढे डिस्कस करणार आहोत. या पॉइंट मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, त्या केसनुसार असं सांगण्यात आलं की मायनर्स ॲग्रीमेंट आर वॉइड ऑफ इन्शो. मायनरने एखादं कॉन्ट्रॅक्ट केलं तर ते वॉइड ऑफ इन्शो आहे, वॉइड आहे. ओके, सो आपण आज इथं थांबूया. मोरी बीवी वर्सेस धरमदास घोष ही केस आणि जे काही याचा पुढचा पार्ट आहे फ्री कन्सेंट,
हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. आज आपण थांबूया. याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन वगैरे असले तर तुम्ही मला माझ्या फोनवर कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकतात किंवा मला टेक्स्ट मेसेज देखील करू शकतात. माझा फोन नंबर तर तुमच्याकडे आहेच. ओके, आज आपण इथं थांबूया. थँक्यू.